गोकुळ सोबत गोकुल. पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्याच्या अगोदरच कोल्हापूर शहराची महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क झालेली आहे. जवळपास 75% गाळ काढण्याचं काम महापालिकेच्या वतीनं पूर्ण झालं होतं. पाऊस पडल्यानंतर थोडा यामध्ये अडथळा निर्माण झालेला आहे, पण 25% राहिलेला गाळ देखील या पावसाची आता उघडीप मिळालेलीच आहे आणि तातडीनं काढण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. एकंदरीतच आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीनं जर काही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तर या ठिकाणी काय काय व्यवस्था झालेली आहे त्याची माहिती मी घेतलेली आहे. आरोग्य व्यवस्था असेल, नागरिकांच्या राहण्याची सोय, त्याचबरोबर त्यांची जेवणाची सोय आणि इतर सर्व गोष्टी ज्या आपल्याला पूरपरिस्थिती उद्भवल्यानंतर सतर्क राहावं लागतं याविषयी मी सर्व सूचना दिलेल्या आहेत. गेल्या महिनाभरात कोल्हापूर शहरामध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न फार गंभीर झाला होता. तर स्काडासारखी यंत्रणा या ठिकाणी शहरामध्ये लागू व्हावी किंवा त्याची सुरुवात व्हावी की जेणेकरून पाणी पुरवठा सर्व प्रभागामध्ये समान पाणी पुरवठा करता येईल आणि त्यामध्ये सुधारणा करण्यात येईल किंवा करता येईल यासाठी मी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. शहरामध्ये ट्रॅफिकचा असणारा घोळ, ट्रॅफिकच्या सिस्टीम सुधारण्यासंदर्भात देखील सर्व या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था, शहरामध्ये ठिकठिकाणी कचरा उठाव झाला नसल्याचं या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी येतात, याविषयी देखील मी सर्व सूचना दिलेल्या आहेत. आणि एकंदरीतच या पूरपरिस्थितीला सामना करण्यासाठी आपण सज्ज राहावं या दृष्टीनं सर्वच सूचना या ठिकाणी प्रशासनाला आज मी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून मी आहे. पुढच्या काळामध्ये अशी काही परिस्थिती उद्भवली तर त्याचा आम्ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीने सामना करू.